काही दारूचा व्यवसाय या ठिकाणी सुरू होता, त्यामध्ये अनेक लोकांचा बळी गेलाय. पोलीस स्टेशनला तुम्ही भेट दिलेली का? आताच आम्ही अप्पर पोलीस आयुक्त श्री बसवराज तेली साहेबांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकाच गावातील 9 जणांचा मृत्यू झालाय आपल्या शहरात आणि बाकी 2 सिरियस आहेत. त्यांचा अजून उपचार चालू आहेत त्या रुग्णांवर आणि त्यांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे. तर आम्ही स्ट्रिक्टली त्यांना मागणी केलेली आहे की शहरातले सर्व हातभट्टी व्यवसाय जेणेकरून पुढे अशा घटना, दुर्दैवी घटना, खूप दुर्दैवी आणि खूप अशी वेदनादायी घटना आहे. आता फुगेवाडी गावावर पूर्ण काळा पडलेली आहे. हातभट्टी धंदे पूर्णपणे बंद करावे. एक्साईज कमिशन आणि पोलिसांनी मिळून ती कारवाई करावी. तसेच या कुटुंबियांना सुद्धा आम्ही आता भेटायला जाणार आहोत. सरकारला विनंती करणार आहोत की कुटुंबियांच्या दुःखावर अंथरूण घालण्यासाठी आपण काहीतरी मदत करावी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सुद्धा आम्हाला जी शक्य असेल ती मदत करायला आम्ही तत्पर आहोत. अनेक वर्षांपासून हे अवैधरित्या असा दारूचा व्यवसाय सुरू होता. काय आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यावर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? उपाययोजना नाही, हे धंदे बंदच करावेत असे स्पष्ट निर्देश दिलेत. ज्या हातभट्टीचे व्यवसाय आहेत ते शहरातील संपूर्ण बंद करावे. भाऊ, एकंदरीत पाहता शहरात काही ठिकाणी हे अवैध धंदे पत्राचे टाकून अवैधरित्या बांधकाम करून त्यांनी चालू केले, त्याच्यावर तुम्ही हे सगळी लावणार? 100% आता सीपी साहेबांनी पण तसेच निर्देश दिल्यात, एक्साईज कमिशनला पण आणि आता आयुक्त साहेब आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार असतील, आमचे पदाधिकारी असतील, आता उमाताई सोबत आहेत, खाडे सर आहेत, वैशालीताई आहेत. आम्ही आयुक्त साहेबांबरोबर मिटिंग घेऊन जे कोणी अवैध धंदे करते अशा प्रकारे ते अतिक्रमण कारवाई करून ते काढून टाकू. जी घटना घडली त्याला जे दोषी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई व्हावी अशी तुम्ही मागणी? आता ते सदस्य मनुष्यवधाचाच गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो, दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकत नाही आणि पोलीस चांगल्या प्रकारे त्याच्यावर चौकशी करून त्यांना योग्य ती कारवाई करतील. त्यांनी एक्साईज कडनं यातल्या एका आरोपीवरती याच्या अगोदर 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत, कारवाई झालेली आहे. तरी तो बाहेर आल्यानंतर अशाच प्रकारे उद्योग करतो. गुन्ह्यावर त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे, प्रकरणातील आरोपी मिरका म्हणून जो मुख्य आरोपी आहे, त्याच्यावर अगोदरही गुन्हे दाखल आहेत आणि वानखेडे जो अटक करण्यात आला आहे, त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल आहेत. त्यांचा धंदा आता कायमचा बंद होणार, इथून पुढे कधी त्यांचा धंदा मला चालू झालेला दिसणार नाही आणि पोलिसांना आमची यावर का मागणी असेल मुख्यमंत्री साहेबांना, ते गृहमंत्री आहेत राज्याचे, जर त्यांनी असं वारंवार ते करत असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अद्दल घडवणे अशी आम्ही. किती जणांचा मृत्यू झालाय, काय अधिकृत आकडा तुमच्यापर्यंत आलेला आहे? आपल्या शहरातील 9 जणांचा, पुणे शहरातील 4 जणांचा